देशातील 8वे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ मंदिरातील धक्कादायक प्रकार साम टीव्हीनं पुढे आणलेला होता। मंदिर परिसरामध्ये चक्क कचऱ्यांचे ढीग साचल्याचं आपल्याला साम टीव्हीच्या बातमीमधून पाहायला मिळालेलं होतं। ज्या ठिकाणी कचरा होता तो परिसर आता मी दाखवतो। साम टीव्हीच्या बातमीनंतर हिंगोलीचे जिल्हाधिकारी आणि औंढा नागनाथच्या तहसीलदारांनी तातडीने या ठिकाणी स्वच्छता कर्मचाऱ्यांना आदेश देत मंदिराचं जे पावित्र्य धोक्यात आलेलं होतं तो कचरा या ठिकाणी उचललेला आहे। मंदिराच्या या परिसरातील भिंतीवरती नारळ ठेवण्यात आलेलं होतं। विशेष म्हणजे जे कच्चं नारळ आहे त्यातील पाणी पिऊन हे नारळ या ठिकाणी ठेवण्यात आलेलं होतं आणि त्यामुळं भाविकांनी संताप व्यक्त केलेला होता। खरं तर औंढा नागनाथ संस्थान नेहमी या न त्या कारणानं चर्चेत असतं। कधी औंढा नागनाथ मंदिरामध्ये नालीचं घाण पाणी साचतं तर कधी कचऱ्यांचे ढीग लागतात। मात्र महाशिवरात्रीच्या दिवशी देखील मंदिर व्यवस्थापन समितीचा गलथान कारभार पुढे आलेला होता आणि या सगळ्याची बातमी साम टीव्हीने दाखवल्याच्या नंतर ह्या बाजूचा जो कचरा आहे तो या ठिकाणी आता साफ करण्यात आलेला आहे। या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आलेली आहे। मात्र या निमित्तानं प्रश्न हाच पडतोय की हा जो कचरा आहे तो अगोदर का उचलला नाही आणि त्यामुळं खरं तर मंदिराचं जे पावित्र्य धोक्यात आलेलं होतं। संताप भाविक व्यक्त करत होते आणि एकंदरीत आपण जर बघितलं तर या भोंगळ कारभाराची साम टीव्हीनं बातमी दाखवली आणि त्यानंतर औंढा नागनाथचं प्रशासन खडबडून जागा झालेलं आहे। मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणामध्ये कार्यवाही करावी अशी मागणी या ठिकाणी आलेले भाविक करत आहेत। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।